नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की महाराष्ट्र कृषी विद्यापीठामध्ये ज्या काही कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक या पदाच्या रिक्त जागा असतील तर त्या संदर्भात काहीतरी माहिती वगैरे प्रोव्हाइड करा म्हणून असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये जे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 4 कृषी विद्यापीठे आहेत ज्याच्यामध्ये इन्क्लूड होतं महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ झालं, त्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ झालं, त्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा झालं आणि त्यानंतर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. जे काही हे 4 कृषी विद्यापीठं आहेत तर या 4 कृषी विद्यापीठामध्ये स्पेशली करून जे कृषी सेवक अथवा सहाय्यक या संवर्गाची जी काही सद्यस्थितीमध्ये रिक्त पदे आहेत तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ होणार आहे. तर त्या अगोदर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बाजूचा बेल आयकॉन जो असतो त्याला दाबून ऑलवर सेट करून घ्यायचं आहे. सो लक्षपूर्वक व्यवस्थित पाहून घ्या आणि व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं असं की जे विद्यार्थी कृषी सेवक या पदाची तयारी वगैरे करत असतील तर त्यांना पेपर कसा असतो हे माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपल्या ॲपवरती अगदी फ्रीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कृषी सेवक या पदाचे पेपर तुम्हाला मिळून जातील. ॲप डाउनलोड करून घ्या. ॲपची लिंक खाली दिलेली आहे आणि ॲपमध्ये गेल्यानंतर PYQ पेपर म्हणून एक सेशन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसत असेल कृषी सेवक पेपर म्हणून. याला व्ह्यू कंटेंट केला तर तुम्हाला तो पेपर त्या ठिकाणी मिळून जाईल. ओके, सो असो आता वळूयात आपल्या मेन मुद्द्याकडे. तर बघा, एक RTI केला होता तर त्या RTI अंतर्गत जी काही 4 कृषी विद्यापीठे आहेत तर त्या 4 कृषी विद्यापीठामध्ये कृषी सहाय्यक हा एक संवर्गाचं जे पद आहे, ओके, जे की पदवीधारक असं कोणतंही एक पद्धतीनं बघायला गेलं तर पद नाही, फक्त त्यांनी सांगितले की कृषी सहाय्यक. ओके, ज्यांनी कृषी विद्यापीठाची पदवी केली ते इथं अप्लाय करू शकतात. तर याची जी 4 विद्यापीठं आहेत तर त्या 4ही विद्यापीठामध्ये सद्यस्थितीमध्ये म्हणजे कधीपर्यंत 1 जून 2026 पर्यंत जी काही रिक्त पदे आहेत 140 रिक्त पदे आहेत आणि येत्या काळामध्ये जी काही जाहिरात येईल तर ही एवढ्या पदांची भरती होऊ शकते किंवा याच्यामध्ये संख्या सुद्धा वाढू शकते. पण कशी? तर लक्षात ठेवा, आता राज्यामध्ये वेगवेगळी कृषी विद्यापीठे वगैरे स्थापन करण्याला आकृतीबद्धाला मंजुरी वगैरे मिळालेली आहे. सो त्यालाच अनुसरून तिथं जी काही नवीन पदभरती किंवा पदनिर्मिती होईल तर तेही याच्यामध्येच इन्क्लूड होतील. त्यामुळं जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर तयारी वगैरे चालू करा. ज्या वेळेला जाहिरात येईल, जाहिरातीपासून परीक्षेपर्यंत खूप कमी टाईम असतो, त्यामुळं आत्तापासून जर तुम्ही अभ्यास केलात तर तुमचं जाहिरात येईपर्यंत सगळा अभ्यास होऊन जाईल आणि ज्या वेळेला जाहिरात येईल त्यावेळेला सिलेक्शन सुद्धा तुमचं सहज होऊन जाईल. तर लक्षात ठेवा, ही 75% सरळ सेवेअंतर्गत भरली जातात. बाकी ही पदोन्नती आहेत. ओके, म्हणजे प्रमोशन टाईप. प्रमोशनची ही 14 पदे आहेत आणि सरळ सेवेनं भरली जाणारी एक पद्धतीनं 140 ही रिक्त पदे आहेत. ओके, परत सांगतोय, रिक्त पदेही आहेत असं तुम्ही म्हणू शकता. बाकी असाच एक छोटासा व्हिडिओ होता. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर सगळ्यात पहिलं काम ते करा. ओके, सो भेटेन तुम्हाला अशाच नवनवीन माहितीसोबत. बाकी टेलिग्राम जॉईन करा. टेलिग्रामला ऑलरेडी माहिती टाकलेली आहे. बऱ्याच जणांना त्याच्या संदर्भात संकल्पना नाहीये, सो टेलिग्रामची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे. बाकी भेटूयात नेक्स्ट माहितीपूर्ण माहितीसोबत. धन्यवाद.